चला आपण पाहूया ऑडिओ पुस्तकाची जी मालिका आहे त्या मालिकेमधील 28वा लेख. वाईज अँड अदरवाईज या सुधा मूर्तीजींनी लिहिलेल्या पुस्तकातला हा सत्य घटनावर आधारित लेख आहे. ज्योत से ज्योत जगात चलो शीर्षक आहे. एकदा मी माझ्या वडिलांबरोबर कर्नाटकाच्या अंतर्भागात खेडोपाड्यांमध्ये प्रवासाला गेले होते. आम्ही महाराष्ट्राच्या सीमा भागावरील प्रदेशात पोहोचलो. माझे वडील हे एक डॉक्टर आणि निवृत्त प्रोफेसर होते. ते माझ्या कामात मला मार्गदर्शन करत आणि माझ्या प्रवासातही मला साथ देत. असेच आम्ही एका खेड्यात गेलो होतो. तिथे एका देवीचं देऊळ होतं. तो शुक्रवार होता. भारतातील स्त्रिया शुक्रवारचा दिवस शुभ मानतात. त्यामुळे तिथे अनेक स्त्रिया देवीसाठी फळे फुले वगैरे घेऊन आल्या होत्या. तिथे भली मोठी रांग होती, पण मी काही त्या रांगेत उभी नव्हते. त्या भागातील परित्यक्ता स्त्रियांचा अभ्यास करण्यासाठी मी आले असल्याने मी लोकांशी बोलत जरा लांब उभे होते. तिथे फळवाले, कासार आणि इतर विक्रेते होते. रस्त्यावर विक्रीसाठी उभे राहणाऱ्या अशा लोकांकडून मला नेहमीच खूप काही शिकायला मिळतं. त्यांनी जातीभेदाचं कटू सत्य झेललेलं असतं. पैसा, राजकारण, जुन्या पुराण्या समजुती आणि खूप काही पाहिलेलं असतं. गरिबीवरील PhDचे प्रबंध वाचून आणि चर्चासत्रांना उपस्थिती लावून जेवढं ज्ञान मिळणार नाही ना, तेवढं ज्ञान मला या लोकांकडून मिळालेलं आहे. माझं हे मत अनेकांना पूर्वग्रह दूषित वाटेल, पण ते खरं आहे. एकदा मी निवृत्त झालेल्या घरवालीला भेटले, म्हणजेच वेश्याला. तिच्यासोबत एक 16 वर्षाची देखणी मुलगी होती. लांब सडक केस, सुंदर चेहरा, भावपूर्ण डोळे आणि नितळ त्वचा. तिच्या चेहऱ्याच्या निरागसपणामुळं तिचं ते सौंदर्य अधिकच खुल्लं होतं. तिने हिरवी साडी नेसली होती. हातात हिरवा चुडा होता आणि डोक्यात मोगऱ्याचा भरगच्च गजरा. ती वृद्ध स्त्री आपण त्या मुलीची मावशी असल्याचा दावा करत होती. मी जरी त्या मावशीशी बोलत असले तरी माझी नजर मात्र मुलीवरच खिळून होती. बोलता बोलता मला समजलं की ती तरुण मुलगी नुकतीच देवदासी झालेली होती. खरं तर स्त्रियांना देवदासी बनण्यास आता कायद्यानं बंदी आहे, पण या देशात बेकायदेशीररित्या कितीतरी गोष्टी घडत असतात. मी त्या मावशीकडे पाहिलं. तीही देवदासीच होती. तिच्या अंगाला उग्र असा दर्प येत होता आणि तंबाखू खाऊन तिच्या दातावर काळे डाग पडले होते. तिच्या चेहऱ्यावर एक कठोर आणि आधाशी भाव होते. तिने रेशमी साडी नेसली होती. सोन्याच्या बांगड्या व गळ्यात सोन्याचा नेकलेसही घातला होता. पण अंगावर कितीही सोन्याची दागिने घातली तरी ती सुंदर दिसणं शक्यच नव्हतं. त्या म्हाताऱ्या मावशीसाठी लवकरच ती तरुण मुलगी सोन्याची खाण बनली असती. अजून 30 वर्षांनी ही 16 वर्षाची कोवळी मुलगीसुद्धा अशीच या मावशीसारखीच होईल असं माझ्या मनात आलं. मग ही सुद्धा एखाद्या 16 वर्षाच्या निष्पाप मुलीला पकडेल, तिला देवदासी बनवेल आणि उतारवयात आपल्या उपजीविकेचं साधन म्हणून तिचा वापर करेल. आपलं पुढं काय होणार आहे याची त्या बिचाऱ्या मुलीला आता कल्पनासुद्धा नसेल. नकळत माझे डोळे पाण्याने भरले आणि मला हुंदक्यावर हुंदके येऊ लागले. आजूबाजूचे लोक माझ्याकडे वळून बघू लागले. या बाईंना काय झालं तरी काय अशा आश्चर्यानं ते पाहत होते. माझं काहीतरी हरवलं असावं असं त्यांना वाटलं असेल. आयुष्यात पहिल्यांदाच माझ्या तोंडून शब्द फुटेना, पण मला त्या गोष्टीचा त्रास होतोय हे माझ्या वडिलांनी ताबडतोब जाणलं. ते म्हणाले, या शतकानुशतकं चालत आलेल्या समस्या नुसत्या टीप गाळून सुटणार नाहीत. तू काही प्रत्येक व्यक्तीचं आयुष्य बदलू शकणार नाहीस, पण तुझ्या संपूर्ण आयुष्यात मिळून तू निदान अशा 10 स्त्रियाचं पुनर्वसन करू शकलीस तरी मला तुझा खूप अभिमान वाटेल. ज्या मुलीने 10 असहाय्य स्त्रियाचं आयुष्य बदलून टाकलं, अशा मुलीला मी जन्म दिलाय याचा मला निश्चित अभिमान वाटेल. प्रत्येकाने आपली क्षमता आणि ताकद ओळखली पाहिजे. त्याचप्रमाणे प्रत्येकाने आपल्या स्वतःच्या मर्यादासुद्धा जाणल्या पाहिजेत. आपल्या स्वतःच्या अंगी असलेले कमकुवतपणाची जाणीव होऊन आपले दोष ओळखणं ही आपली शक्तिस्थाने ओळखण्यापेक्षाही जास्त महत्त्वाचं आहे. आभाळाला गवसणी घालण्याची स्वप्ने बघू नयेत. त्यापेक्षा आपले पाय जमिनीवर घट्ट रोवून उभं राहावं व आपल्या भोवती काम करत राहावं. अवतीभोवती खूप अंधकार आहे, दुःख आहे, पण त्या अंधारात राहण्यापेक्षा एखादी मेणबत्ती लावता आली तर ते कितीतरी चांगलं. जेवढ्या मेणबत्त्या लावता येतील तेवढ्या लावण्याचा प्रयत्न करणं खरं महत्त्वाचं आहे. खूपच छान आणि सुंदर असा हा लेख होता. पुढचा 29 क्रमांकाचा लेख आपण आता ऐकूया. यल्लम्मा एक सक्षम मनाची स्त्री. पाऊस लागून राहिला होता. कुणीतरी नेत्याचे निधन कुणातरी
नेत्याचे निधन झाले होते. सर्व शाळा कॉलेजांना त्याबद्दल सुट्टी देण्यात आली होती. कोणाही राष्ट्रीय नेत्याचे निधन झाले की ताबडतोब शैक्षणिक संस्थांना सुट्टी का जाहीर करण्यात येते ते मला कधीच समजलेलं नाही. ज्या व्यक्तीचा मृत्यू झालेला आहे ती व्यक्ती जर फार जवळची असेल तर माणूस अश्रू ढाळेल किंवा फार फार कुटुंबियाच्या भेटीसाठी समाचारासाठी जाईल. पण शाळांना सुट्टी देणं म्हणजे पर्यायांना मुलांना रस्त्यावर खेळायला मोकाट सोडणं. मग मुलं सिनेमाला जातात, दुकानात जातात, नाही तर कॅन्टीनमध्ये बसून वेळ वाया घालवतात. अशा प्रकारे वर्षाचा शेवट उजाडतो तेव्हा अजून कितीतरी अभ्यासक्रम शिकवून पूर्ण करायचा राहिलेला असतो. त्यामुळे शिक्षक वर्गात अक्षरशः भराभर शिकवून सोडतात. शेवटी त्यात नुकसान कुणाचं होतं? विद्यार्थ्यांचंच. नलिनी बेंगलोरमधील एका कॉलेजात प्राध्यापिका आहे. तिने इतिहासात PhD केली आहे. ती उत्कृष्ट शिक्षिका व तितकीच उत्तम गृहिणीसुद्धा आहे. तिची आणि माझी बऱ्याच दिवसात गाठ झालेली नव्हती. त्यामुळे मी तिच्या घरी जायचं ठरवलं. मला पाहून तिला खरोखर खूप आनंद झाला. तिचा मुलगा शाळेतून नुकताच घरी आला होता म्हणून ती खास त्याच्या आवडीचा स्वयंपाक करत होती. तिचा मुलगा 12वीच्या परीक्षेची तयारी करण्यात मग्न झाला. तिचा पती सतीश हा इंजिनियर होता व तो ऑफिसात गेला होता. त्यामुळे आम्हाला दोघींनाही गप्पा मारायला भरपूर वेळ मिळाला. बऱ्याच दिवसात कुठे दिसली नाहीस नलिनी, सध्या काय नवीन चाललंय? काही नाही, समीरची 12वी आहे ना, त्यातच गुंतले आहे. उगाच काय नलिनी, 12वीचा अभ्यास तू तर नाही ना करत आहेस? तू घरी राहून त्याला मदत करतेस वगैरे ठीक आहे, पण त्याचा अर्थ स्वतःला जगापासून तोडून टाकायचा असते का? नलिनी माझं बोलणं तिला पटलं नाही. ती बऱ्याच मानसिक तणावाखाली दिसत होती, काळजीत होती. नलिनी, काय झालं? काही अडचण आहे का? तुमच्या घरचं बांधकाम पूर्ण झालं का? ते सगळं सतीश बघतो. तुम्ही नवी गाडी घेणार होता, त्याचं काय झालं? हो, सतीशच्या मते गाडीपेक्षा स्कूटरच घेतलेली बरी. याच घरात सगळे निर्णय सतीश घेत असावा हे माझ्या लक्षात आलं. नलिनी, तुला काही स्वतःची आवड निवड आहे का नाही? सतीश सर्वच बाबतीत माझ्याहून हुशार आहे. तो बाहेरच्या जगात वावरतो, त्याच्या खूप ओळखी आहेत, तेव्हा त्याचे निर्णय हे नेहमीच बरोबर असतात. तिचं हे उत्तर ऐकून मला धक्काच बसला. साधारणपणे नोकरी करणाऱ्या स्त्रिया या जास्त धीट असतात, त्यांच्यात आत्मविश्वास असतो, त्या स्वतंत्र असतात व स्वतःचे निर्णय स्वतः घेण्याची त्यांची इच्छा असते. दुसऱ्याच दिवशी मी बसने एका खेड्यात निघाले होते. कधी नव्हे ती बस रिकामीच होती. माझ्याबरोबरच यल्लम्मा नावाची एक खेडूत स्त्री बसमध्ये चढली. ती माझ्या चांगली ओळखीची होती, कारण मी जेव्हा कधी त्यांच्या गावी जाई त्यावेळी ती मला ताजी भाजी आणून द्यायची आणि त्याचे पैसे पण घ्यायचे नाही. यल्लम्मा 35शीची होती, चांगली खणखणीत तब्येतीची आणि आनंदी वृत्तीची. तिनं केसांना भरपूर तेल लावून चापून आंबाडा घातला होता. गळ्यात जाडजूड काळ्या पोतीचं मंगळसूत्र होतं, कानात सोन्याची कर्णफुले, नाकात चमकी आणि प्रत्येक हातात चांगल्या डझनभर हिरव्या बांगड्या घातल्या होत्या. चेहऱ्यावर मात्र रंगोटीचा लवलेश नाही, कोणताच कृत्रिमपणा नाही. तिच्या तांबूस चेहऱ्यावरून भरभरून हसू होतं व त्यामुळेच तो चेहरा नुसता चमकत होता. यल्लम्मा व तिच्या नवऱ्याचा गावात छोटासा मळा होता, तीच त्यांची दौलत. ते तिथे मोसमी भाज्या उगवून आपला चरितार्थ चालवत असत. अम्मा, आज मला जरा घाईनं मळ्याकडे जायला हवं, ती म्हणाली. का बरं, इतकी घाई कसली? तुझा नवरा नाही का गेला मळ्यावर? हो, गेलाय ना, पण आज एक महत्त्वाचा निर्णय घ्यायचा आहे ना. पुढच्या 3 महिन्यासाठी उत्तम बियाणे कोणतं ते निवडून पेरायचं आहे मला. पण तुझा नवरा रुद्राप्पा करेल की ते काम? मी म्हणाले. तसं नाही, माझे निर्णय मलाच घ्यायला हवेत. रुद्रप्पा आपण चांगला अनुभवी आहे, पण मलाही त्यात लक्ष घालायलाच हवं ना, कारण सगळ्या प्रकारचं बियाणं पावसाळ्यात लावून चालत नाही. तिचा तो आत्मविश्वास मला आवडला. सुरुवातीला मी जर काही मत दिलं तर आमच्या घरचे लोक मला हसायचे. मग पुढे माझ्याच लक्षात आलं, जर मीच माझ्या मताचा आग्रह धरला नाही तर ते मला कोणत्याही गोष्टीचा निर्णय घेऊच देणार नाहीत. आणि मी जर निर्णय घेतला नाही तर मी शिकणार कधी? त्यामुळे मग मीच बागेच्या एका कोपऱ्यात वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या लावून बघायला सुरुवात केली. माझी सासू व नवरा या दोघांनाही ते समजलं नाही. पहिल्यांदा काही खेपेला मलासुद्धा नाही जमलं नीट, पण तरीही मी त्यांचा पाठपुरावा केला. मग हळूहळू कोणती भाजी जमली नाही, पण तरीही मी त्याचा पाठपुरावा केला. मग हळूहळू कोणती भाजी कोणत्या मोसमात उगवायची ते लक्षात आलं. आता मात्र ते मला विचारतात, माझं म्हणणं ऐकतात. यावर्षी मी गाजर आणि कॉलीफ्लॉवर लावणार आहे.
त्याचं पीक नक्की चांगलं येईल आणि भरपूर पैसा मिळेल अशी माझी तर खात्रीच आहे. ही यल्लम्मा सुशिक्षित नव्हती, प्रशिक्षित नव्हती, पण तरीही नलिनीपेक्षा किती वेगळी होती ती. धन्यवाद.